हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय किचन. सो हे माझं किचन आहे. यामध्ये मी व्हिडिओ शूट करते. गेल्या काही दिवसापासून मी व्हिडिओ बनवणं स्टार्ट केला आहे आणि असा माझा सेटअप असतो. आज मी माझ्या मुलीसाठी खिचडी बनवणार आहे. सो त्यासाठीचं सर्व इन्ग्रेडियंट्स वगैरे मी आधीच तयार करून ठेवलेत. माझं ट्रायपॉड इथे मी प्लेस करते. त्यानंतर थोडा तुटला आहे पण मी तसंच वापरते. इथे माझ्याकडे लाईटचा सोर्स म्हणून मी हा रिंग लाईट घेतलेला आहे. तसं माझ्याकडे या रूममध्ये एक लाईट आहे, पण मी तरी हा रिंग लाईट वापरते कारण की इथे प्रॉपर लाईट येण्यासाठी. माझ्याकडे हा इंडक्शन आहे. सो मी शूटिंग सहसा इथेच करते. बॅकग्राऊंडला मी हे वॉलपेपर मागून लावलेलं आहे. तसं माझा नॉर्मल स्वयंपाकासाठी इथे माझ्याकडे गॅस आहे. हा आमचा रेंटने फ्लॅट आहे आणि ऑलरेडी सर्व वस्तू इन्क्लुडेड होत्या, इन्क्लुडिंग दिस गॅस. ओके, सो हा माझा छोटूसा किचन ज्याच्यामध्ये इथे गॅस आहे. कपबशी मी इथे ठेवते. चपाती भाजण्यासाठी मी हे वापरते, हाताला चिटका लागतो म्हणून. त्यानंतर काही महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स इथे ठेवलेले आहेत. स्वयंपाकासाठीचं पाणी मी इथं भरून ठेवते. माझी 1 वर्षाची मुलगी आहे, सो तिला मी बॉटल यूज करते. बॉटल मी सध्या धुवून ठेवल्या आहेत, पण त्यांना उकळवायचे बाकी आहेत. मी प्रत्येक यूजनंतर बॉटल उकळून मगच त्याच्यात दूध भरून देत असते तिला. सो खिचडीसाठी मला हे लागणारे साहित्य मी सध्या चिरून ठेवलं आहे. सो शूटिंग करताना मला काही प्रॉब्लेम नको यायला. इथे मी चिरलेला कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, इथे बटाटा घेतला आहे मी, कोथिंबीर, इथे डाळ आणि तांदूळ. मुगाची डाळ मी वापरते खिचडीसाठी. मसाल्यांमध्ये मी फक्त जिरं आणि हळदच वापरणार आहे आणि मीठ टाकणार चवीपुरता. मी सर्व स्वयंपाक आमचा आणि माझ्या मुलीचासुद्धा स्टेनलेस स्टीलवरच करत असते. माझा कुकरही मी तसाच घेतलेला आहे. इथे मी कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, इथे बटाटा मी चिरून घेतला आहे, कोथिंबीर आहे. याच्यामध्ये मी मसाल्यांमध्ये फक्त धने आणि हळदच टाकणार आहे. त्यानंतर मी डाळ तांदूळ इथे धुवून घेतले आहेत. मुगाची डाळ मी वापरली आहे. बाकी मी इथं तेलाचा वापर करणार आहे. तुम्ही साजूक तूप किंवा बटरचा यूजसुद्धा करू शकता. सो स्टार्ट करूया व्हिडिओला. सुरुवातीला मी माझ्या इंडक्शनवर कुकर ठेवून घेतला आहे. त्यानंतर मी थोडंसं तेल टाकते. इथे मी थोडंसं तेल टाकलं आहे. सो गरम तेलात आपल्याला सर्वात आधी जिरं टाकायचं आहे, जे मी थोडंसं टाकून घेते. लसणाशिवाय आपली साधी खिचडी होऊच शकत नाही. ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तरी साधी खिचडीसाठी लसूण लागणारच. सो तेल थोडंसं गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. तर भाजलेल्या लसणामध्ये मी थोडासा कांदा ॲड करते. कांद्याला सुद्धा मी परतून घेत आहे. ते यातच मी टोमॅटो पण ॲड करते. इथे मी बटाटा पण ॲड करत आहे. आता मी धुतलेले माझे जे राईस आणि डाळ होते ते टाकून घेते. याच्यामध्ये थोडीशी हळद मी इथे ॲड करते. आता व्यवस्थित थोडंसं असं मिक्स करून यामध्ये पाणी ओतून घेते. तुम्ही गरम पाणी टाकू शकता किंवा आता ही तांदळाची क्वांटिटी जास्त नाही, सो थंड पाणीसुद्धा चालेल. आणि यातच तुम्ही कोथिंबीर टाकून घ्या. आता मला ही खिचडी थोडी मऊ आणि लसलुशीत करायची आहे, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवते, पण तुम्ही पाण्याचं प्रमाण कमीही ठेवू शकता. आता एक उकळी आल्यावर मी कुकरचं झाकण लावून देईल आणि 3 शिट्ट्या घेऊन मंद आचेवर 1-2 मिनटं होऊन मग मी गॅस बंद करून देईल. थोडं मीठसुद्धा याच्यात मी ॲड करते. आता पाण्याला चांगली उकळी आली तर मी लावून घेते कुकर इथे. वाफ भरते. सो मी इथे 3 शिट्ट्या घेऊन घेईन. तर तयार आहे ही खिचडी. हे जे तुम्हाला बटाटे दिसतात हे तुम्ही कुचकरून असे बाहेर खाऊ घाला. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू.